दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणावर। मनोज जरांगेंनी आरक्षणाचा लढा राजकीय केला पाहिजे असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत, तर त्यांनी जरांगेंना सल्ला दिल्याचं दिसून आलं आहे। जरांगेंनी जालन्यातून लोकसभा लढवावी असं सुद्धा आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। तर याआधी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांना याविषयीचा सल्ला दिलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं तिसऱ्यांदा उपोषण सुरू आहे, यावेळेला मनोज जरांगेंनी आपल्या आरक्षणाचा लढा राजकीय केला पाहिजे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला। मी जरांगे पाटलांचं मी या परवा दिवशीच म्हणालोय की त्यांनी आता त्यांचा लढा हा पॉलिटिकल लढा केला पाहिजे। कुणबीच्या संदर्भातली मागणी मान्य झाली अशी त्या ठिकाणी दिसते। आता गरीब मराठा आहे, या गरीब मराठ्याच्या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे आणि तो सरकार असं म्हणते की शिंदे आयोगावरती अवलंबून आहे अशी परिस्थिती आहे। 20 तारखेला स्पेशल अधिवेशन बोलवलेलं आहे। त्या स्पेशल अधिवेशनाचा मसुदा काय आहे तो सरकारने अजूनपर्यंत कोणाला सांगितला नाही, शेअर केला नाही। त्याच्यामुळे गरीब मराठ्याचा प्रश्न त्याच्यामध्ये आहे का हे अजून कळायला मार्ग नाही। जरांगे पाटील यांना एवढंच सांगतो की 20 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागला की कुठलाही निर्णय होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।